नवभारत नवराष्ट्रच्या माध्यमातून या ठिकाणी होत असलेल्या ह्या मराठवाडा हेल्थ आयकॉन्स आणि खास मराठवाड्याच्या ग्रामीण भागामध्ये आपल्या रुग्णांना चांगली सेवा देऊन जे डॉक्टर्स काम करत आहेत त्यांच्यासाठी हा सत्कार समारंभ आहे हे जेव्हा मला आमच्या काळे आणि कोठेकरांनी सांगितलं आणि माझी US विजाची जरी 4थी वेळ अपॉइंटमेंट मी रद्द करते पण म्हणलं अनुराधाताईंनी जसं सांगितलं की देवाच्या पहिले आपण हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टरांच्याकडे देवाच्या सारख्या अपेक्षेने बघत असतो ती डॉक्टर मंडळी माझ्या मराठवाड्यातल्या एकदम ग्रामीण भागामध्ये सेवा करताय आणि त्यांचा सत्कार समारंभ आहे हे कळाल्यानंतर पहिल्यांदा मी लागलीच हो म्हणाले. कारण की डॉक्टर्स आज आपण बघितलं कोरोना काळामध्ये सुद्धा माझ्याकडे शब्द नाही की ज्या पद्धतीने आपण सर्वांनी कुठलीही पर्वा न करता जे धैर्य दाखवलं आणि एक सामाजिक भान ठेवत प्रत्येकाला सेवा देण्याचं काम केलं त्याचं कौतुक शब्दांमध्ये करता येत नाही. पण फक्त कोरोनासारख्या काळातच नाही तर 12 महिने 24 तास जो रुग्ण आपल्या पुढे येतो त्या रुग्णाला त्याची जी काही दुःख आहे त्याची जी काही व्याधी आहे त्या व्याधीपासून मुक्त करण्यासाठी आपण सर्वजण जे सातत्याने काम करत आहात त्याबद्दल नेहमीच मी कृतज्ञ असते. पंतप्रधान आयुष्मान योजना काढून 5 लाख रुपयापर्यंत त्या कुटुंबाला हेल्थ केअरसाठी एक कव्हर देण्याचं काम मोदीजींनी केलं आणि त्याच धर्तीवर राज्यामध्ये सुद्धा आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी महात्मा ज्योतिबा फुले योजनेचे सुद्धा 5 लाख रुपयापर्यंत मोफत आरोग्य सेवा देण्याचा निर्णय केलेला आहे आणि त्या योजनांमधून अनेक कुटुंब लाभ घेताना आपण बघतोय. कारण सातत्याने मुख्यमंत्री महोदयांचं सांगणं असतं मेघना अशी सिस्टीम आपल्याला येत्या 2 ते 3 वर्षामध्ये उभी करायची आहे की महाराष्ट्रातल्या कुठल्याही दुर्मिळ भागामध्ये 5 किलोमीटरच्या अंतर्गत आपल्याला अत्याधुनिक सुविधा रुग्णांना देता आल्या पाहिजेत आणि त्यासाठी काम आपल्या सरकारचं चालू आहे. मला या ठिकाणी सांगायला आनंद होतो मी आरोग्यमंत्री आहे माझ्या जिल्ह्याची मी पालकमंत्री आहे. माझ्या जिल्ह्याच्या सरकारी दवाखान्यामध्ये आम्ही कीमोथेरपी ब्रेस्ट कॅन्सरवरती कीमोथेरपीच्या यशस्वी चाचण्या करून ते सुद्धा चालू केलेलं. आम्ही तालुक्याच्या ठिकाणी डायलिसिस सेंटर चालू केलेले आहेत कॅथलॅब आमच्याकडे चालू झालेला आहे. अशा सुविधा आपण सरकारी दवाखान्यांमधून देत आहोत. म्हणून आपल्या डॉक्टर्सवर आपल्या डॉक्टरांच्या बुद्धिमत्तेवर आपल्या डॉक्टरांच्या समाज सेवेची जी भावना डॉक्टरांमध्ये आहे ह्याच्यावरती विश्वास भारतातल्याच नाही तर परराज्यांमधल्या परराष्ट्रामधल्या लोकांना सुद्धा आहे. म्हणून आपल्या देशाला एक हेल्थ टुरिझमचं डेस्टिनेशन समजून की इथे चांगल्या पद्धतीची हेल्थ केअर सुविधा उपलब्ध आहेत. म्हणून आपण बघतो संभाजीनगर आहे पुणे मुंबई आहे हैदराबाद आहे चेन्नई आहे अशा ठिकाणी सुद्धा हेल्थ टुरिझमला खूप मोठं मार्केट त्या ठिकाणी मिळालेलं आहे. एवढंच नाही तर आपल्या ज्या प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत ते सुद्धा अत्याधुनिक करण्यासाठी AIचा वापर करून आपण आरोग्य सुविधा चांगल्या करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. त्यामुळे या सगळ्या गोष्टी होत असताना आपल्यासारखी मंडळी योगदान देत असताना आपल्या राज्यामध्ये प्रत्येकाचं आरोग्य उत्तम राहिलं पाहिजे ह्याकडे आपण सर्वजण जातीने लक्ष देतच आहोत. पण मी आजच्या माध्यमातून सांगू इच्छिते की आपण प्रिव्हेंटिव्ह मेजर्सकडे जास्त बघितलं पाहिजे. आपण म्हणतो प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर पण हे नुसतं बोलण्यापुरतं न राहता प्रत्यक्षात आणण्यासाठी सुद्धा आपल्या प्रत्येकाला योगदान देणं गरजेचं आहे. विकसित भारताचं स्वप्न मोदीजी बघताय 2047 पर्यंत पूर्णपणे विकसित भारत असला पाहिजे यासाठी प्रत्येक क्षेत्रामध्ये काम होताना आपण बघत आहोत. आपल्या सगळ्यांना अभिमान वाटला पाहिजे. नुकत्याच झालेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये सुद्धा मेक इन इंडिया जे 2014 मध्ये मोदीजींनी चालू केलं मेक इन इंडियाच्या वेपन्समुळे ब्रह्मोस सारख्या शस्त्रास्त्रांमुळे पाकिस्तानी एवढा आपल्यावरती हल्ला करून सुद्धा कुठेही आपल्या भारतीय सैनिकांचं नगण्य असं किंवा आपल्या भारतीय जे एअर डिफेन्स सिस्टीमचं नगण्य असं नुकसान झालेलं आहे. विकसित भारत विकसित
राज्य आणि विकसित मराठवाडा बनवायचा असेल तर सगळ्यात पहिले आरोग्य हे चांगलं असलं पाहिजे. कारण आपलं आरोग्य चांगलं राहील, आपल्या लोकांचं आरोग्य चांगलं राहील तरच त्यांच्यामधली पूर्ण क्षमतेने हा तरुणांचा भारत, ह्या तरुणांची क्षमता, तरुणांची ऊर्जा आपल्याला त्या विकसित भारतासाठी, विकसित महाराष्ट्रासाठी कामी येणार आहे. जो हा ग्रुपनी कार्यक्रम आयोजित केलेला आहे, मी त्यांचे मनापासून आभार मानते की अशा कार्यक्रमांची गरज. आणि खरे रिअल हिरोज जे आहेत की हेल्थकेअरमध्ये काम करणारे आपले सर्व डॉक्टर्स हे खऱ्या अर्थाने हिरो आहेत आणि खऱ्या अर्थाने देव दुर्लभ देव आहेत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.